भगत सिंगाचं वाक्य आहे. भगत सिंग म्हणतात कर कोई सरकार. भगत सिंगाचं वाक्य आहे कर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है. जेव्हा भगत सिंग का म्हणते कर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों की रक्षा नहीं कर सकती तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. आणि लक्षात ठेवा म्हणा सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले साले. आणि ह्या चोराचा जो सरगना आहे नाम नरेंद्र नाम सरेंडर. राजीनामा अभिजित दादा राजीनामा धर्मेंद्राचा घेऊन होणार नरेंद्राचा बी घ्यावा लागला. या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्यांचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गुंठीड आहे नरेंद्र मुखिया अडाणी आणि कविता हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले. त्याच्यानंतर हे बाकीचे खालचं चोर बसले आहे आणि याचा एक संघटन आहे त्याचा राजीनामा घ्यावा लागते मेन डॉनचा. नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं या चोरांना बसवाल. कारण हे पुढे चोर बसले आहे. मी यायच्या भाषेत हे कोचिड आहे कोचिड आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार कोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे नितीन गडकरी. इथिनोस नाही त्याचा बॅनर बनवून आणलाय. तेव्हा तिकडे आहे बॅनर वर करणे पेट्रोलचे जनाब तिकडे मोठे बॅनर घेऊन आहे आपले. त्याची तुम्ही वाट लावली आणलं का रे बॅनर इकडे गेलं ते पेट्रोलवाला यायले सांगतो हम कॉकरोच है कॉकरोच 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं फिर से जिंदा रहेंगे. आम्हाला 100 वेळा जरी कापांना तर आमच्या काळजातून एकच आवाज निघाला इन्क्लाब जिंदाबाद भारत माता की माता की. अभिजित दादा तेव्हा बनवून आणली करून बंद पडणार आहे. हम कॉकरोच है 100 बार काटोगे तो भी जिंदा रहेंगे. भारतातल्या पोटक्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र. आम्ही शोलेमध्ये पाहिला होता शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या माणसो हेलिकॉप्टरला पेपर आणून राहिला. पहिलेच गेलो असतं ना पहिले कशा उघडत बसला असेल तिकडं. आता हेलिकॉप्टरला पेपर पहिले लक्ष दिलं असतं. थोडक्यात 15 कोटीच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 कोटीच्या आत्महत्याचा जिम्मेदार धर्मेंद्र आहे. या धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? हे आपल्या देशाने लुटून खाऊन राहिले. उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल. आता पुन्हा एक रील आली का युपीएससीचा पेपर एकाच क्लास मध्ये ठीक आहे सेट मध्ये 80 जवळपास प्रश्न आले. म्हणजे आता युपीएससीचा बी पेपर नाही राहिला नीटचा बी पेपर नाही राहिला.
अजिबात नीट पेपर होत नाही. अरे बरोबर आहे का? हा, म्हणून ठीक आहे, हे चार चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का? देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणावं. आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारताच्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. थोडस युवकांनी सपोर्ट करा, ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे, पण आम्ही आले गांधी माहित आहे, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे, आम्ही कायदा ठीक आहे, आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची तलवार ठेवणार नाही. पण देशात मोठं आंदोलन झालं, यानंतर सत्यपाल महाराज आपल्याला संबोधित करतील. देशात जर मोठं आंदोलन झालं तर या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही, हे बिचारे साधी आहे. मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले, चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्य बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोटते. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. आणि सत्य बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोटते. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. म्हणून ठीक आहे, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे, आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे, आमची परीक्षा नका घेऊ. आणि आता तुमच्यावर इथं ताकद टाकून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा, एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोरायला सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत त्याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करीन आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय बिरसा मुंडा, इन्कलाब जिंदाबाद.